कारण हे पारितोषिक नाही आहे मित्रांनो. कदाचित आपण जर पाहिलं तर तुमच्यासाठी एक शाबासकीची थाप आहे. निकेशला 500 रुपयाचं. त्यानंतर रूपम आपण सुद्धा या. त्यानंतर व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान करतोय लोणकर गावचे सुपुत्र कुमार हर्ष पाटील याचा सुद्धा आपण व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान. रूपम. त्यानंतर त्यानंतर प्रणित आणि तेजस आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. प्रणित आणि तेजस. प्रणितला तसेच तेजस. अक्षय अबू आपल्याला विनंती करतो व्यासपीठावरती या. 1 मिनिट या. अक्षय पाटील मोन्या आपल्याला विनंती करतोय आपल्या व्यासपीठावरती यायचा आहे आणि स्थानापन्न व्हायचा आहे. अक्षय पाटील मोन्या आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. अक्षय. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू वरती सिंगल धाव आणि दुसऱ्या चेंडू वरती येतोय डीप स्कोअर. स्टॅकेंडवरती फलंदाज आहे अनिश. ओके, अनिशकडून येथे चांगला खेळ येथे पाहायला मिळणार का? तत्पुरी पुढे चेंडू. या चेंडूवरती उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत. बिहाइंड विकेट. चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. फलंदाज येथे मात्र बाद झालाय. चौकार मारल्यानंतर तोपर्यंत धावफलकावरती 1 धाव वाढली जाते. पहिल्या षटकाची सुरुवात करणं सलामीला आलेल्या फलंदाजांकडून एक चांगल्या रीतीनं होणं खूप गरजेचं असतं. कारण एक चांगली सुरुवात झाली तरच येथे संघाला एक चांगल्या धावसंख्येपर्यंत आपण मजल मारू शकतो. परंतु कधी कधी आपण पाहतोय उलटे पटके खेळण्याच्या नादामध्ये फलंदाजांकडून विकेट जात आहेत. या विकेट्स रोखणं खूप गरजेचं असणार आहे फलंदाजी करणाऱ्या टीमला. या चेंडूवरती मात्र शॉर्ट ऑन पुल. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. आकाशच्या बॅटमधून येतोय षटकार. बॅटिंग केली होती. बालवीर हाशिवरी चषकामध्ये क्वार्टर फायनलच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये
आबू बाद झाल्यानंतर याच आकाशने धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला येथे बक्षीस पात्र संघ म्हणून घोषित केलं होतं. तत्पूर्वी हा चेंडू येथे मात्र आउटसाईड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून अतिरिक्त धाव धावफलकावरती येथे मोजली जाईल. धावसंख्या 13 वरती. आकाश अनिशची ही जोडी सलामीला आली होती. अनिश येथे मात्र बाद झालाय. आकाश आणि दर्शनची ही जोडी, दर्शनला सुद्धा इथे चांगला खेळ जरूर करावा लागणार आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून दर्शन, मॅन फ्रॉम सारळ. आकाशने खेळलेला फटका, चेंडू मात्र मिड ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातात. गॅप शोधण्यामध्ये, गॅप निवडण्यामध्ये येथे फलंदाज आकाश थोडंसं येथे मात्र कमी पडलाय. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाला थोडासा चीर करत हा चेंडू जर मारला असता तर नक्कीच या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या असत्या. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा. चेतनचं पहिलं षटक पूर्ण झालंय. मिहिर स्पोर्ट वाघरण संघ प्रथम टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं करंजादेवी मातुळी या संघाला. करंजादेवी मातुळी संघाने येथे चांगली सुरुवात करण्याचा जरूर प्रयत्न केला आहे. निश्चिता एंटरप्राइजेस पुरस्कृत करंजादेवी मातुळी हा संघ. कारण दोन्ही संघ मैदानावरती पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच त्यांना पराभव येथे स्वीकारावा लागला होता. या सामन्यामध्ये दोन्ही संघांना विजय मिळवणं एक खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण त्यानंतर दोन्ही संघांसाठी, विजेत्या संघांसाठी त्यानंतर येथे सामना असणार आहे. अर्णव प्रॉपर्टीज या संघाविरुद्ध तो सामना असणार आहे. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आलाय निशांत. निशांतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूया निशांत कशा प्रकारची ती सुरुवात करतोय. मात्र पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर कटचा इथे दर्शनीय लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती आहे. त्यामुळे गोलंदाजांसमोर थोडीशी डोकीदुखी जरूर ठरणार आहे. गोलंदाजांना सुद्धा आपल्या लेंथवरती इथे जरूर काम करावं लागतं. योग्य टप्प्यावरती त्यांना जरूर काम करावं लागतं. गोलंदाजाचा जर टप्पा बिघडला, गोलंदाजाची लेन जर बिघडली तर फलंदाज त्याला नक्कीच येथे मोठ्या धावा मारू शकतो. ओघ्या चेंडू, आकाशने खेळलेला फटका, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, चेंडू जाईल मिड विकेट, सीमारेषा बाहेर. समालोचन कक्षाला दिलेली सलामी. आणि प्रथमेश दादा आचरेकर, कृपया आपण व्यासपीठावर यावं. निकटवर्तीयांपैकी एक असलेलं आणि दादांचं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे आणि
त्यांचं सुद्धा दादांवर अतिशय प्रेम आहे असे आमचे बंधू शुभमदादा भगत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. शुभमदादा भगत कृपया आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय शुभमदादा भगत व्यासपीठावर या. प्रेमानं आम्ही त्यांना बाळ्या म्हणून संबोधतो असे शुभमदादा भगत कृपया आपण व्यासपीठावर या. त्याचप्रमाणे प्रणयदादा पाटील खारपेडांबे आपणही व्यासपीठावर या. प्रणयदादा पाटील खारपेडांबे. षटकार आला, चौकार आला आणि येथे मात्र स्टंपच्या दिशेने जाणारा हा चेंडू. पिचिंग लाईन इन, हिटिंग लाईन इन आणि इम्पॅक्ट इन. अशा प्रकारे येथे मात्र पंचांनी या चेंडूला बाद घोषित केलंय. LBWच्या स्वरूपात फलंदाज आकाश येथे बाद झालाय. चांगली सुरुवात येथे आकाशने जरूर येथे केली होती. 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. एकूण 17 धावा काढून येथे मात्र तो बाद झालाय. 2 गडी बाद झाल्यानंतर अनिकेत फलंदाजीसाठी आलाय. पोलार्ड या नावाने नक्कीच तो ओळखला जातो. पाहूया त्या पद्धतीने त्याची कामगिरी येथे पाहायला मिळेल का. पोलार्डकडे आपण पाहिलं IPL क्रिकेटमध्ये किंवा इतर लीग क्रिकेटमध्ये पोलार्डने नक्कीच मोठे मोठे 6 मारलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा ज्या गोलंदाजाने हॅट्रिक मिळवली होती अकिला धनंजय, त्यावरती सुद्धा त्याने हल्ला चढवत 6 6 मारले होते. यावेळचा चेंडू गोलंदाज निशांतचा अगदी भन्नाड वेगाने पेसवरती फलंदाजाला इथे मात्र बीट केलंय. षटक क्रमांक 2 पूर्ण झालेत. 28 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 आपण पाहतोय. बालबीर हाशिवरेचं हे शानदार असं मैदान, सुंदर असा हा प्रेक्षक वर्ग या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण दरवर्षीप्रमाणे लाभतो. FH स्पोर्टच्या माध्यमातून आपण लाईव्ह ही स्पर्धा पाहतोय. लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचं सुद्धा येथे मी खऱ्या अर्थानं मनपूर्वक स्वागत करतोय. देवेंद्र सिनकर आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामन, टेक्निशियन, स्कोरर अशी ही त्यांची संपूर्ण टीम आहे. LED स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा आपण काही रिप्ले या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. समालोचन म्हणून निलेशदादा ठाकूर, तसेच सुयश बुरे आणि मी स्वतः सौरभ बुरे, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज साहिल. अपील होता, लॉ नंबर 31 अपील येथे केला गेलाय. चेंडू येथे मात्र डॉट. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती साहिलची, कारण साहिल या मैदानावरती कित्येक वर्ष खेळलाय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून साहिलकडे पाहिलं जातं. या गोलंदाजीमध्ये मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये 14 धावा, 28 धावा आल्यानंतर येथे मात्र कामगिरी कशा प्रकारची करतोय. पहिले 2 चेंडू योग्य टप्पा, योग्य दिशेवरती. कारण गोलंदाजाचा टप्पा हा खूप महत्त्वाचा असतो. गोलंदाजाकडे वेग किती आहे यापेक्षा मी म्हणेन गोलंदाजाचा टप्पा किती महत्त्वाचा आहे यावरती खऱ्या अर्थानं गणित अवलंबून असतात. कारण गोलंदाजाकडे जर योग्य टप्पा, योग्य दिशा असेल ना, तर गोलंदाजसुद्धा यशस्वी होऊ शकतो, गोलंदाजाला यश मिळू शकतं. असं पाहिलं तर हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मानलं जातं. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज येथे मात्र जरूर आपल्या गोलंदाजीवरती दिशा भरकटलेत. पंचांकडून मात्र इशारा आलाय की चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय. येथे पंचांनी नक्कीच निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. कारण हा नो बॉल आहे की नाही हे तिसऱ्या पंचांनी येथे पाहायचं आहे. कारण आपण पाहिलं तर येथे पिचिंगच्या बाहेर म्हणजेच जी आपण साईड लाईन आखलेली आहे, साईड वरती पडलाय की नाही त्यांनी
नो बॉल. लाईनला इथे मात्र चेंडू जरूर स्पर्श केला होता. सुंदर अशी कॅमेरामन येथे कामगिरी पार पाडतायत. फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडूवरती दर्शन कडवेच्या बॅटमधून आलेला एक अप्रतिम अद्भुत असा फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. षटकार. थर्टी 35 रन्स. 35 धावा धावफलकावरती. दर्शनने खेळलेला फटका. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दर्शनच्या बॅटमधून दुसरा चौकार. जबरदस्त येथे फटका आला. थोडासा रूम दिल्यानंतर येथे स्क्वेअर कटचा फटका खेळला. चेंडूवरती मोठी एज घेत चेंडू बॅकवर्ड पॉइंट मधून येथे मात्र चौकार आलाय. धावसंख्या 39 वरती पोहोचली आहे. साहिल वरती हल्ला चढवलाय दर्शनने. वन्स अगेन डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. सुवर्ण संधी आहे दर्शन कडवेसाठी. प्रत्येक 6 साठी 200 रुपयांचं प्राइज. येथे मात्र कॅच ड्रॉप झालाय. दर्शनला इथे मात्र जीवदान मिळत आहे. गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आलाय निशान. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक घेऊन राईट मोर द विकेटने मारा करतोय. बघूया षटकातील पुढील चेंडू घेऊन समोर फलंदाज अनिकेत. अनिकेतने खेळलेला फटका स्ट्रेट डाऊन द विकेट. फटका अगदी कार्पेटला चाटत क्षेत्ररक्षकाला चीर करत बीट करत चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. पंचांनी इशारा केलाय. चेंडू फरार. चौकार.
ते मात्र हल्ला चढवला गेलाय. राईट मोर द विकेट. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज निशांत. अनिकेतने खेळलेला फटका LBWचा जोरदार अपील, परंतु इथे मात्र अनिकेत स्वतःहून येथे मात्र त्यांनी बाद दिलाय. अगदी सुरेख असं चित्र पाहायला मिळतं येते अनिकेत यांच्या माध्यमातून. अगदी खेळाडू वृत्ती त्याने येथे दाखवली आहे. एकदा अनिकेतसाठी मित्रांनो नक्कीच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. पंचांनी येथे मात्र नॉट आऊट दिला होता, परंतु अनिकेत हे सांगतायत की नक्कीच येथे मी बाद आहे. फलंदाज क्रमांक येथे तिसरा बाद होईल. डीजेला येथे संधी. डीजे त्याला रनआउटची विकेट बहाल करावी लागते. दर्शन कडवे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा बसतोय करंजा देवी मातोळी संघाला. मोहित गोलंदाजीसाठी आला आणि मोहितने ते मात्र चांगला चेंडू टाकत असताना दर्शनला मात्र रनआउटच्या रूपाने इथे बाद व्हावं लागलं. आदेशच्या जोडीला इथे मात्र फलंदाजीसाठी आलाय. चला जरा मॅच प्लीज फास्ट घ्यायची आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 5 वाजलेले आहेत मित्रांनो. थोडंसं सहकार्य करा. मॅच खूप स्लोली चालली आहे. पंचांना सुद्धा विनंती असेल जरा स्पीडअपने मॅच घ्या, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. राईट मोर द विकेट. यावेळच्या चेंडूवरती आदेश मात्र चेंडू कनेक्ट व्यवस्थितरित्या होत नाहीये. त्याच्या माध्यमातून एकच धाव्या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 57 वरती. 57 रन्स. ओमकार न्यू बॅटर ओमकार येथे मैदानावरती.
ओके, ओमकारची बॅट आता मात्र बोलणार का या मॅचमध्ये? कारण गोलंदाज मोहित येथे पहिल्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी करतोय. मोहितचा पुढील चेंडू, यावेळच्या चेंडूवरती सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जाईल 1 बाउन्स पॉइंट, सीमारेषा बाहेर, चौकार. धन्यवाद. 61 धावा धावफलकावरती आल्यात. सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका इथे पाहिला. धावसंख्या इथे 61 वरती पोहोचली आहे. जरा स्पीडअप करा. 61 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी येथे मात्र बाद झालेले आहेत. आदेश आणि ओमकार ची ही जोडी मैदानावरती. ओमकारने इथे चौकार लगावला. धावसंख्या 61 वरती पोहोचली आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. ओमकारची बॅट पहिल्या चेंडूवरती इथे मात्र बोलली आहे. ओमकारने अजूनही 1-2 मोठे फटके लगावले. यावेळच्या चेंडूवरती फटका चांगला आहे. फटका गॅपमध्ये जरूर आहे. कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतायत, फेक करतायत. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. धावसंख्या पोहोचली आहे 63 वरती. 63 रन्स इन स्कोरबोर्ड. धावसंख्या 63 धावफलकावरती आली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. ओके, याबरोबर या 2 चेंडूंवरती अधिकाधिक धावा मारण्याचा जरूर प्रयत्न असेल. 70+ धावा नक्कीच बनवण्याचा मानस असेल. ओमकारच्या बॅटमधून एखाद मोठा फटका आला तर 70+ धावा धावफलकावरती येऊ शकतात. यावेळेला मात्र जोरदार अपीलमध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वासाची मात्र कमतरता होती. लॉफ्टेड पटका खेळण्याचा, ऑन द राईज मारण्याचा फलंदाजाचा हा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. षटकातील या इनिंगमधील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज मोहितच्या चेंडूवरती आपटलेला हा चेंडू मिडॉनच्या दिशेने लॉंग ऑनमध्ये गेलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात आलाय. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज येथे बाद होतोय. धावसंख्या पोहोचली 64 वरती. तर जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता असणार आहे. 65 रन्स टू विन मिहिर स्पोर्ट वाघरण आफ्टर 5 ओव्हर. 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे 13च्या रिक्वायर्ड रन रेटने येथे धावा बनवाव्या लागणार आहेत. पाहूया 13च्या रिक्वायर्ड रन रेटने करंजा देवी मातोळी हा संघ या धावा रोखणार का, की मिहिर स्पोर्ट वाघरण हा संघ या धावा या 13च्या सरासरीने पूर्ण करणार का? येणाऱ्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहणार आहोत. कार्यपाठ प्रीमियर लीगचा आपण दिवस पहिला पाहतोय. दिवस पहिल्यामध्ये आपण पाहिलं तर आई भवानी पुपादेवी पाडा हा संघ येथे सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला आहे. या स्पर्धेमधलं विजेत्या संघाला पारितोषिक मिळणार आहे ते 1,11,111 रुपये. तर उपविजेत्या संघाला पारितोषिक मिळणार आहे 77,777 रुपये. आणि सेकंड रनर अप म्हणजे सेमीफायनलिस्ट संघांना पारितोषिके मिळणार आहेत ते 55,555 रुपये. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तोपर्यंत आपण समालोचनामध्ये करूया बदल. सुयश बुरे यांना मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. ओव्हर टू सुयश. धन्यवाद. मी विनंती करतोय पंचांना की यानंतर कोणतीही टीम मीटिंग घेऊन देऊ नका, कारण एक मॅच अजूनही खेळवायची आहे आपल्याला. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर लक्ष टाकलं धावसंख्येकडे तर तब्बल 10 धावफलकावरती लागल्यात. 64 धावा आणि 65 धावसंख्येचं लक्ष इथे आपण पाहतोय उभं केलंय. 65 धावा बनवायच्यात. आता या 65 धावा कशा रीतीने बनवल्या जातील
येणारा वेळ ठरवेल. मी मिहिर स्पोर्ट्स वागरण संघाला विनंती करतोय आपला नेक्स्ट बॅट्समन अगदी तयार ठेवा, कारण जसं मैदानाच्या बाहेर किंबहुना इथे फलंदाज आउट होईल तसं आपला फलंदाज मैदानावरती इन होणं गरजेचं आहे. माननीय श्री अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा, म्हणजे आपण जर पाहिलं तर आयोजित केलेली भव्य दिव्य ही ओरम क्रिकेटची लीग स्पर्धा. आकाश याने जर झेल पकडला तर राज डाय लगावून जर झेल पकडला तर राज म्हात्रे आणि तसेच विशाल दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, याची दक्षता घ्या. आज दिनांक बुधवार 31 डिसेंबर पासून ते 4 जानेवारी पर्यंत या स्पर्धेचा तुम्हाला आनंद घेता येईल. म्हणजे या स्पर्धेचा आनंद तुम्ही मैदानावरती येऊन सुद्धा घेऊ शकता, किंबहुना या स्पर्धेचा आनंद FH स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. घर बसल्या आनंद घेता येईल. यावेळचा पहिलाच फटका इनफिल्ड भेटणारा सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरतून चाललाय. चौकार जतीन यांच्या बॅटमधून 4 धावा. जर लक्ष टाकलं तर मागच्या वर्षी ज्या रीतीने मैदानावरती खेळला होता हे वर्ष नाही आहे मित्रमंडळी जतीनसाठी, कारण मागच्या वर्षी त्याची अगदी टीम आपण जर पाहिले तर बॅलन्स होती, परंतु या वर्षी अगदी नवख्या खेळाडूंना घेऊन, काही एक्सपिरियन्स खेळाडू आहेत परंतु त्याच वेळेला अगदी नवख्या खेळाडूंना घेऊन खेळत असताना जतीनला पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतरचा बॉल आपण पाहतोय दर्शननी योग्य टप्प्यावरती टाकलाय. डॉट बॉलने इकडे मात्र आपण जर पाहिलं तर जतीनला थांबून ठेवलंय. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर 65 धावसंख्येचा पाठलाग इकडे आपण पाहतोय केला जातोय. यावेळचा चेंडू समोर पडला होता, परंतु बॅट अँड पॅडमध्ये जी थोडी जागा होती त्याच्यामध्ये पडल्यानंतर हा बॉल ब्लॉकआउटमध्ये झाला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर सिंगल इथे कंप्लीट होत्या. सिंगलच्या सहाय्याने 5 धावा इथे धावफलकावरती होत आहेत. सलामीची जोडी जतीन आणि साहिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक दर्शन हाताळतोय. दर्शन कडवे म्हटल्यानंतर अगदी अचूकतेचं माहेरघर, म्हणजे जर गोलंदाजी असेल तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं, त्याच वेळेला फलंदाजीचा जर विचार केला तर चांगल्या वेळेवरती फलंदाजी चांगल्या बहरात आणणाऱ्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु जोपर्यंत बॉल अडवेल एक धाव घेतल्यापासून रोखलं जात नाहीये. थ्रो खराब होता, परंतु बिहाइंड द विकेट आपण पाहतोय, म्हणजेच स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकल्या. आणि धावसंख्येचा आता विचार जर केला तर 6 धावा धावफलकावरती, 6 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय इथे पोहोचतोय. जोपर्यंत पोहोचेल एक सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने आता 7च्या घरात हे धावफलक पोहोचेल. 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 7 धावा धावफलकावरती. विनंती करतोय सन्माननीय प्रशांत पाटील
तसेच शशिकांत पाटील यांचा सुद्धा इथे सन्मान आपण करणार आहोत. सुयश. यावेळचा फटका फसलाय. फलंदाज क्रमांक पहिला साहिल पाटील याची खेळी मात्र इकडे संपुष्टात आली आहे. ऑन साइड वरती फटका तर खेचला होता, परंतु क्षेत्ररक्षक आले, झेल तिकडे पकडला आणि पहिला फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर. दीपक पाटील आपल्याला विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या. नवीन बॅटर आपण पाहतोय नीरज इथे फलंदाजीसाठी चाललाय, उर्फ मुन्ना. नवखार गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आपण जर पाहिलं तर प्रतीक इलेव्हन नवखार हा त्याचा हा ग्रामीण संघ आहे आणि त्या ग्रामीण संघामध्ये सुद्धा तो चांगली कामगिरी करत असतो. व्यासपीठावरती आपण पाहतोय काही सत्कार मूर्तींचा सन्मान तिकडे व्यासपीठावरती केला जातोय, परंतु त्याच वेळेला या मॅचकडे आपण जर वळलो तर इथे पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर परतला. यश आलाय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर त्याला प्राचारण केलंय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. आता या दुसऱ्या षटकामध्ये तो कशा रीतीने कामगिरी करणार, कारण पहिल्या षटकामध्ये दर्शनने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 65चा पाठलाग केला जातोय. उलट्या हाताने फटका खेळायचा होता, परंतु या फटक्यामध्ये अगदी ताळमेळ नव्हतं. म्हणजे बॉडी बॅलन्स अगदी आपण जर पाहिलं तर थोडंसं डगमगलं आणि त्याच कारणामुळे हा बॉल आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या दिशेने म्हणजे अनिकेतच्या दस्तान्यामध्ये जाऊन विसावत असताना पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहिलं तर निशिता एंटरप्राइजेस, करंजादेवी म्हात्रोळी या संघाकडे पाहिलं तर दर्शन आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर अनिश आहे, किंबहुना अनिकेतला आपण पाहतोय. हे असे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच वेळेला मिहिर स्पोर्ट्स वाघरण या संघाकडे पाहिलं तर एक्सपिरियन्स कमी आहे. फलंदाज क्रमांक दुसरा कॅप्टन याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक फलंदाज जतीन पाटीलचा खेळ इकडे संपुष्टात आलाय. संख्या आलेली नाही. या पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या. यावेळचा लोअर फुल टॉस, परंतु तो सुद्धा बॅटवरती येता येत नाहीये, कारण समोर गोलंदाजी चांगली केली जाते. हाच यश मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर महागडा ठरला होता, परंतु या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी करतोय. म्हणजे मागच्या मॅचमधला सूर या मॅचमध्ये त्याला गवसला. कुठे चेंडू टाकायचे आहेत, अगदी कोणत्या टप्प्यावरती कोणत्या लेंथवरती गोलंदाजी करायची आहे हे दाखवलं जातं. यावेळचा चेंडू बॅट शिल्डिंग एज घेऊन थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल करतोय. पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा गेलाय. आलाय हा नवसंजीवनी प्राप्त करणारा वेलकम फोर चौकार. धन्यवाद. मुंबई काँग्रेसचे युवा अध्यक्ष नितीनजी केळकर यांना मी विनंती करतोय, कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. खारेपाट प्रीमियर लीगमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच त्यांच्या समवेत मित्रमंडळी आहेत, त्यांनासुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा येथे व्यासपीठावरती येऊन
आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय नितीनजी केळकर साहेबांचं इथे आगमन होतंय. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुयश. थँक्यू. इथे ढोक्याची रन अगदी आपण जर पाहिले तर धावली होती, कारण क्षेत्ररक्षक शॉटमध्ये शॉट पॉईंटवरती होता, त्याने चेंडू अडवला होता, परंतु थ्रो खराब असल्या कारणामुळे सिंगल मिळाली आहे. या वेळेला उलट्या हाताने स्वीट हिट चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस मुन्ना यांच्या बॅटमधून हा घणाघाती प्रहार, षटकार. थँक्यू. पहिल्या 2 षटकांचा आपण पाहतोय इथे खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 7 तर दुसऱ्या षटकामध्ये 11, म्हणजे 18 धावा 2 षटकांमध्ये आल्यात. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 47 धावसंख्येची गरज. 18 बॉल 47 रन्स, 18 बॉलमध्ये 47 हव्यात. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा संघाचा कर्णधार म्हणजे दर्शन कडवे याच्यावरती आपण पाहतो विश्वास दाखवला. स्वतः कर्णधार आहे आणि त्याच वेळेला अगदी चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. कर्णधार असून चालणार नाही आहे, तुम्हाला कर्णधारासारखा खेळ सुद्धा मैदानावरती करावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही धावा जरूर बनवल्यात, परंतु धावा आता दुसऱ्या सत्रामध्ये डिफेंड सुद्धा करायच्यात, म्हणजे समसमान संधी दोघांना सुद्धा आहे. पहिल्या सत्रामध्ये मिहिर स्पोर्ट्स वाघरण या संघाने धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता दुसऱ्या सत्रामध्ये आता त्या धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3 पहिला बॉल इथे आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्यात यश मिळालं. क्षेत्ररक्षक आकाश आहे, जोपर्यंत बॉल अडवतील तद्वरती सिंगल इकडे कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साहाय्याने 19च्या घरात आता हे धावफलक पोहोचेल. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय 3 चालू असताना तिसऱ्या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. म्हणजे या षटकाकडे लक्ष टाकलं, 1 चेंडू संपला, अजूनही 5 बॉल बाकी आहेत. त्यामध्ये आपण जर विचार केला तर काही खराब बॉल वाईट स्वरूपातल्या धावा, नो स्वरूपातल्या धावा देऊन जाऊ शकतात, परंतु त्याच वेळेला जर खराब चेंडू येतोय तर तुम्हाला त्याच्यावरती बॅट चालवणं सुद्धा गरजेचं आहे. त्या बॅट तुम्ही जर चालवलीत तर कदाचित तिथे धावा खोऱ्याने येऊ शकतात. यावेळचा बॉल अगदी चांगला आहे, योग्य टप्पा, योग्य लाईन, आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर चारोखाने चित करून जाणारा हा बॉल यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावला. डॉट आला हा बॉल. इथे आपण पाहतोय एक सिंगल, त्यानंतर हा डॉट बॉल. ही क्षमता आहे दर्शन कडवेची, कारण त्याच्यावरती किंबहुना त्याच्या गोलंदाजीवरती तुम्हाला जर प्रहार करायचे असतील तर तुम्हाला मित्रमानेन पुन्हा एकदा चांगलं खेळ करावा लागेल. उलट्या हाताने यावेळचा स्ट्रोक खेळलाय. पाहता पाहता आणखीन एक बॉल आपण पाहतोय. अमित दादा नाईक यांच्या कटआउटला मानवंदना देणारा फटकार. सर दोन फलंदाज परतलेत, म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर जतीन परतला, साहिल परतला, परंतु नीरज आणि योगेश इकडे चांगली कामगिरी करतात. दोघांनी एक एक चौकार, एक एक षटकार ठोकला.
आणि धावा ते चांगल्या रीतीने बनवतात. यावेळचा बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता. सिंगल कंप्लीट होईल. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला स्ट्रोक सिंगल देऊन चाललाय. 3 षटकांचा आपण पाहतोय खेळ संपला. 18 बॉलचा खेळ संपला आणि 18 बॉलच्या खेळानंतर धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने इकडे मार्गक्रमण करते. 31 धावा धावफलकावरती. येणारे 12 बॉल आणि आपण पाहतोय 34 धावसंख्येची गरज. 12 बॉल 34 धावा, 34 धावा 12 बॉल हे समीकरण आपण पाहतोय. म्हणजे समीकरण खूप मोठं आहे. धावा जर बनवायच्या असतील तर हे षटक तुम्हाला अगदी खोऱ्याने कुटावं लागेल, लुटावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही 34 धावसंख्येपर्यंत अगदी सहजतेने पोहोचू शकता. 18 बॉलमध्ये चला विनंती करतोय लवकरात लवकर मॅच चालू करा. येणारे 12 बॉल 34 धावसंख्येची गरज आहे. मिहिर स्पोर्ट्स वाघरण की निशिता एंटरप्राइजेस करंजा देवी मातुर्ळे, हा प्रश्न आता आमच्या सोबत जे लाईव्हला प्रेक्षक जोडलेत, ऑनलाईन प्रेक्षक जे मॅच पाहतात त्यांना सुद्धा हा प्रश्न पडला असेल. परंतु मित्रमंडळी हे 12 बॉल किंबहुना हे षटक इकडे जर कमबॅक झालं तर नक्की मिहिर स्पोर्ट्स वागरण या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 माफ करा 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती पार्थ आल्या. बॉलिंग ट्रॅकवरती पार्थ वर्तक याच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. पहिला बॉल आखूड टप्प्याचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 योगेश, याला मात्र परतवलं गेलंय. डीजे यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा हाय 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 अँड यूज इट. निखिल यांच्या बॅटमधून, नीरज यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. इट्स आउटस्टँडिंग षटकार. आलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा वेगाने 38 धावा धावफलकावरती 38. यावेळचा फटका फसलाय. हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय. झेल खाली पोहोचलाय परंतु झेल इकडे मात्र ड्रॉप होतोय.
जेल सुटल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. मॅचमध्ये घडतंय काय हेच मात्र इकडे माहीत नाही आहे, कारण 65चा पाठलाग करायचा आहे आणि 65 धावा बनवत असताना आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा खेळ संपला. उर्वरित 2 बॉल अजूनही येणं बाकी आहेत. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 25 धावा अजूनही बनवाव्या लागतील. 8 बॉल विजयासाठी 35 हव्या होत्या. आतापर्यंत आपण म्हणूया 10 आल्यात. अजूनही 8 बॉलमध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. 8 बॉलमध्ये 25 धावा आता कशा रीतीने बनवल्या जातील. नीरजचा झेल इकडे मात्र ड्रॉप केला, झेल सोडलाय, जीवदान मिळालंय. आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. यावेळी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर अपयशी ठरलाय. सिंगल भेटेल. लेग बाईटचा इशारा मेन पंचांच्या माध्यमातून आला. म्हणजे आपण जर पाहिलं तर हा बॉल पायावरती जाऊन आदळला होता, त्यामुळे सिंगल इकडे मिळाली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने आता 41 धावा धावफलकावरती. येणारे 7 बॉल 24 धावसंख्येची गरज. 7 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आपण पाहतोय पुन्हा एकदा शेष आहे या मॅचमध्ये. परंतु या जोडीला इकडे चांगली कामगिरी करावी लागेल. समोर भावेश सुद्धा चांगला फलंदाज आहे आणि त्याच वेळेला नॉन स्ट्राईक एंडमध्ये असणारा नीरज सुद्धा चांगला फलंदाज आहे, त्यामुळे धावा इकडे वेगाने बनवाव्या लागतील. यावेळचा स्ट्रोक ऑन साईडवरती पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका खेळला जातोय. सिंगल भेटते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 42च्या घरात पोहोचेल. 4 षटकं संपलीत. 24 चेंडूंमध्ये 42 बनवल्यात. येणारे 6 बॉल अजूनही आपण पाहतोय 23 धावसंख्येची गरज. 6 बॉल 23 धावा, 23 धावा 6 चेंडू हे समीकरण घड्याळामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 5-20 झालेत. बघा, जर तुम्ही टायमिंग घेऊ नका पंच. सहा बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 23 धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅकवरती षटक सोपवायचं कोणाच्या खांद्यावरती हा प्रश्न पडला होता आणि अशा वेळी उत्तर शोधून काढले त्या प्रश्नाचं. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय आकाश याला मार्गस्थ केलं जात आहे. आकाशला प्राचारण केलंय. आता हे षटक तो कशा रीतीने हाताळणार, या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी करू शकेल का हे सुद्धा पाहावं लागेल. व्यासपीठावरती उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशजी पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय निलेशदादा ठाकूर यांना. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे कार्यकर्ते आहेत, तसेच उपतालुका प्रमुख सुद्धा आहेत. सन्माननीय सुरेशजी पाटील यांचा इथे सन्मान निलेशदादा यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते इथे सन्मान करायचा आहे. सुयश यावेळी झेल इकडे होता, परंतु तो निसटलाय. चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर येणारा हा नवसंजीवनी प्राप्त करणारा चौकार. 4 धावा. सामन्यामध्ये पलटवार केला जातोय की काय, हा चौकार इथे टर्निंग मुवमेंटचा आहे का हे सुद्धा येणारा वेळ आणि काळ ठरवेल. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली आहे. 46 धावा धावफलकावरती. राज म्हात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळचा बॉल समोर पुन्हा एकदा ऑन साईडवरती फटका क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, परंतु बॅकअप आहे आणि आता सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती आता 47 लागेल, म्हणजे येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 18 धावा हे समीकरण आहे. मिहिर स्पोर्ट्स वागरण की निशिता एंटरप्राइजेस करंजा देवी मात्रोळी. येणारा वेळ आणि काळ ठरवून जाईल. इथून अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा माळा या संघासमोर लढे खेळेल कोण हा प्रश्न सुद्धा आहे. 4 बॉल विजयासाठी 18 हे समीकरण इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसला अलॉंग द कार्पेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती हा चेंडू जातोय. सिंगल मिळेल, समीकरण चेंज होईल. 3 बॉल आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 17 धावा कंपल्सरी चेस. 2 षटकार किंबहुना 3ही षटकार तुम्हाला इकडे मारावे लागतील आणि ते कार्य मित्र म्हणेन आता या 3ही चेंडूंवरती भावेशलाच करावं लागेल, कारण अभी नाही तो कभी नाही.
मग तुम्हाला 1 वर्ष या पुन्हा एकदा स्पर्धेची वाट पाहावी लागेल. यावेळचा बॉल पायावरती लागलाय आणि आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर इकडे शिरकाव निशिता एंटरप्राइजेस करंजादेवी मात्रोळी संघ करतोय. फलंदाज होते बाद. डीजे मास्टर. आणि आपण पाहतोय त्यांच्या समवेत असणारे मान्यवर यांचं इकडे आगमन झालंय. मी पुन्हा एकदा दादांचं शब्दसुमनाने हळदिक 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 स्वागत करतोय आणि दादांना विनंती करतोय आपण आपल्या व्यासपीठावरती मुख्य अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. 1 बॉल आणि विजयासाठी तब्बल 11 धावसंख्येची गरज आहे. इकडून जर बिमल टाकला तर राज म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आकाश याने जर बिमल चेंडू हाताळला तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज राज म्हात्रे यांच्या माध्यमातून. आणि दांडी गुल केली तर निवृत्ती पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये. या वेळचा बॉल फुलटॉस परंतु डॉट चाललाय आणि आता तिसऱ्या फेरी